ठाण्यातील राष्ट्रवादीचे नेते आणि नगरसेवक नजीब मुल्ला आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. आज महापौर आणि उपमहापौर यांची वर्णी लागलेली आहे. बिनविरोधी सगळी निवडणूक झालेली आहे. तुमची भूमिका काय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ठाणे महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्ष नेता दिला जाणार आहे का? प्रथमतः तर जे बिनविरुद्ध झालेलं आहे ते औपचारिकता म्हणजे आमच्याकडे SC कॅन्डिडेटच नव्हतं, म्हणून ते बिनविरुद्ध झालेलं आहे. म्हणजे विपक्षातले तिन्ही पक्ष आहेत, म्हणजे शिवसेना आहे एक, राष्ट्रवादी शरद पवार पार्टी आहेत, आमची राष्ट्रवादी आहेत, MIM आहे. SC कॅन्डिडेटच आमच्याकडे नव्हता, म्हणून तो बिनविरुद्ध झालेला आहे. विरोधी पक्षनेत्याच्या बाबतीत नक्की येत्या महासभेत जेव्हा सभागृहाची नेमणूक होईल, स्थायी समितीची फॉर्मेशन होईल, सर्व समित्या होतील, तेव्हाच विरोधी पक्षनेत्याचं होईल. त्याची हालचाली उद्यापासून सुरू होईल. आत्तापर्यंत नाही आम्ही पत्र दिलेलं ना कोणाचं पत्र आलेलं आहे, पण येत्या 2-3 दिवसात विरोधी पक्षनेत्याच्या बाबतीत नक्की हालचाली सुरू होतील. अजितदादा पवार यांचा जे अपघाती मृत्यू झालेला आहे त्यानंतर या ठिकाणी शोकप्रस्तावसुद्धा मांडण्यात येणार होता आणि काय नेमकी आता भूमिका असणार आहे? अत्यंत दुःखद वातावरणामध्ये हे सगळं होताना पाहायला मिळते. प्रथमतः तर ही विशेष महासभा आहे. विशेष महासभा असल्यावर हे निवडणुकी आणि त्याच्यातच आहेत. जेव्हा रेग्युलर प्रथम महासभा लागेल तेव्हा नक्की कालच जेव्हा अस्थिदर्शनाला शिवसेनेचे गटनेते पवन कदम आले होते तेव्हाच त्यांच्याशी चर्चा झाली आहे. जेव्हा प्रथम महासभा लागेल तेव्हा आदरणीय स्वर्गवासी दादांच्या बाबतीत दुखवटा ठराव मांडण्यात येईल आणि सभा पूर्ण वेळ तहकूब करण्यात येईल पूर्ण दिवसासाठी. म्हणून आज विशेष महासभा असल्यावर ते करता येत नाही. म्हणून जी रेग्युलर महासभा येत्या 7 दिवसानंतर लागणार आहे किंवा 8 दिवसानंतर तेव्हा दुखवटा जाईल, कारण प्रत्येक सदस्याला स्वर्गवासी आदरणीय दादांच्या वरती त्यांच्या बाबतीत बोलायचं आहे, भाषणं करायची आहे. म्हणून ते दुखवट्याचा ठराव मांडून सभा पूर्ण वेळ तहकूब करण्यात येईल असं माझं आणि शिवसेनेचे गटनेते पवन कदमशी चर्चा झालेली आहे. आणि तसंच आमचा मोकाशी म्हणून जे भाजपचे गटनेते त्यांच्याशी पण चर्चा झाली आहे. शरद पवार यांच्या पक्षाचे 12 नगरसेवक आहे, तुमच्या पक्षाचे 9 नगरसेवक आहे. त्यामुळे विरोधी पक्ष नेते पदावरती कोण नेमका दावा करणार आहे आणि दोन्ही पक्ष आता एकत्र येणार, MIMला सोबत घेणार, काय नेमकं इथलं समीकरण काय असेल? सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्यासाठी काय नेमकी प्लॅनिंग केली जाणार आहे? बघा, या सभागृहाचा इतिहास आहे की सभागृहाने राजकारण कधी केलेलं नाही आहे, पण शहराच्या हितासाठी चांगले प्रस्तावाला पाठिंबा आणि जे प्रस्ताव शहराच्या हिताचे नाही आहेत, जिथे आम्हाला वाटलं त्याचा विरोध करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व इतर 9 लोक करतील आणि एवढे आम्ही सक्षम आहेत. 9 असेल तर 90वर भारी. राहिला विरोधी पक्षनेत्याचा विषय, तर स्वर्गवासी आदरणीय दादांबरोबर जेव्हा 1 दिवसापूर्वी माझी भेट झाली होती तेव्हा ठाणे महापालिकेचा पुढची गणितं, पुढचं समीकरण व महापालिकेतले जे सदस्य त्याच्याबरोबरचे वाटाघाटी व 2 ऑप्शन्स आमच्याकडे होते. त्या दोन्ही ऑप्शन्सच्या बाबतीत त्यांची सहमती, आदरणीय तटकरे साहेबांची सहमती आम्हाला भेटलेली आहे. उद्यापासून त्याची सुरुवात होईल. तुम्हाला 2 ते 3 दिवसात पुढच्या महासभेच्या आधी नक्की जसं सत्ताधारीमार्फत सभागृह नेता नक्की होईल तेव्हा विरोधी पक्षनेत्याची पण भूमिका स्पष्ट होऊन जाईल. ऑप्शन्स दोन्ही आमच्या. पण काय ऑप्शन्स दोन्ही आहेत. मी तुम्हाला सांगतो ना की सध्या थोडीशी तर उत्सुकता राहू द्या, पण तुम्हाला 2-3 दिवसात चांगले ऑप्शन्स आहेत, चांगला काहीतरी होईल. पण विरोधी पक्षनेता बघा, 4-5 सदस्याचा MIM पण मागू शकते. महापालिकेच्या कायद्याचा न्याय झाला आहे आणि जो ते सिद्ध करून दाखवेल तोच विरोधी पक्षनेता बसेल. संख्याबळ हेच महत्त्व नसतं. विरोधी पक्षाला फार महत्त्व आहे आणि ठाणे महानगरपालिकेमध्ये तर आणखी जास्त महत्त्व आहे आणि जबाबदारीसुद्धा तितकीच मोठी आहे, कारण 103चं संख्याबळ आहे. सत्ताधाऱ्यांच्या या सगळ्यांवरती विरोधक भारी पडतील असं म्हणावं. 100% भारी पडतील, कारण मुद्द्याचं राजकारण आहे. फक्त संख्याबळाने महापालिकेचं कामकाज चालत नाही. मुद्दे आहेत, मिनिट्स आहेत आणि मिनिट्समध्ये तुम्ही चुका निदर्शनात आणून दिलं तर शेवटी त्या ठरावाची अंमलबजावणी करण्याचा अधिकार आयुक्ताचा असतो. चुकीचा प्रस्ताव असेल आणि आम्ही निदर्शनात आणून दिलं तर नक्की तो आयुक्ताच्या वर आहे का तो ते भूमिका घेतो का, कारण या कायद्यात आयुक्ताला अधिकार आहे. समजा ठराव पारित झाला, नामंजूर करायचा असेल तर 3 महिन्याच्या आत तो शासनकडे नामंजुरीसाठी पाठवू शकतो.
एकीकडे विलिनीकरणाची चर्चा होते, पण त्यापूर्वीच आपण पाहिलं की शपथविधी झाला ताईंचा, सुनेत्राताईंचा, त्यामुळे बरेचसे प्रश्न उपस्थित केले जातात. इतकी घाई का केली, असं संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे की शाह यांची पटेल यांनी भेट घेतलेली आहे, त्यामुळे शंकेला कुठेतरी वाव आहे आणि जो भाजपला आडवा जाण्याचा प्रयत्न करतो त्याचा अशाच प्रकारे अंत होतो, असं सुद्धा ते म्हणतात. कुठेतरी त्यांच्या बोलण्याचा अर्थ आहे. काय अर्थ काढायचा नेमकं? बघा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या दुखवट्याच्या दिवसामध्ये पण प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक नेता वहिनीसोबत आहेत आणि ज्यांना विलीकरणची एवढी घाई आहे ते 12 दिवस 13 दिवस थांबू शकतात. शेवटी विलिनीकरण नेते, वरिष्ठ नेते व वहिनी साहेबा सर्व निर्णय घेतील. तर विलिनीकरणाच्या बाबतीत असा कुठला तरी संदेश नव्हता. म्हणजे ज्या विरोधी पक्षनेत्याच्या मी एक महापालिकेचं उदाहरण देतो. आदरणीय स्वर्गवासी दादांशी जेव्हा चर्चा झाली होती तेव्हा मला संकेत तर आदरणीय स्वर्गवासी दादांनी दिले असते की बाबा असं असं होणार आहे. मला दादांनी जी सूचना दिलेली 2-3 दिवसात आपल्याला कळेल. तर स्वर्गवासी दादांनी आम्हाला, आदरणीय दादांनी असं काय तेव्हा माझी भेट झाली तर असं मला तरी काय सांगितलं नव्हतं. दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण होणार नाही असं मानून चालायचं. मी असं काही तोंडात शब्द टाकू नका, पण मी एवढा सांगेल का मला तशी तरी सूचना दिली असते. पण मला दोन्ही ऑप्शन्स आवर्जून विचारलं ठाणे महापालिकेच्या बाबतीत आणि दोन्ही ऑप्शन्स मी अ आणि ब दिल्यानंतर दादाने, आदरणीय स्वर्गवासी दादांनी मला दोन्ही बाबतीत काय करायचं ते त्यांच्या मनाप्रमाणे घेतलं आणि त्या पद्धतीचा तरी संकेत पण आमचे प्रदेश अध्यक्ष साहेबांना दिलं होतं आणि सन्माननीय प्रदेश अध्यक्ष साहेबांनी आम्हाला फोन करून पण कळवलं की आदरणीय स्वर्गवासी दादांनी अमुक अमुक सांगितलं आहे, तुम्हाला योग्य वाटेल ते करा. जितेंद्र आव्हाड म्हणतायत की जे निर्णय माझे वडील घेतील किंवा माझे पिता घेतील, राजकारणातले पिता, तो आम्हाला मान्य असेल असं ते कुठेतरी म्हणतायत. या विधानाकडे नेमकं तुम्ही कसं पाहता? विलिनीकरणाबद्दल आणि इतर सगळ्या राजकीय घडामोडीबद्दल त्यांनी हे विधान केलं. माझं एवढंच सांगेल की शपथविधी एक कायदेशीर कारणीभूत होती, पण पक्षाचं विलिनीकरण, नेतृत्व कोण काय याच्या बाबतीत आम्हाला काय टिप्पणी करायची नाही आहे. लोकांना एवढी घाई का मला ते समजत नाही आहे, एवढी घाई का मला समजत नाही आहे. आम्हाला पूर्ण विश्वास आहे, कार्यकर्त्यांना पूर्ण विश्वास आहे का जे प्रेम आम्ही स्वर्गवासी दादांवर करत होतो तसंच प्रेम आणि विश्वास आहे की आदरणीय ताईसाहेब आम्हाला, वहिनीसाहेब आमचे चांगल्या परीने काम करते, म्हणजे सरकारला घेऊन जाल ते सक्षम आहे. आम्हाला पूर्ण विश्वास आहे आणि आम्ही जे त्यांचा आदेश असेल त्या पद्धतीने आम्ही काम करू. तुमच्या नावाची बरीच चर्चा आहे विरोधी पक्ष नेतेपदासाठी. जर जबाबदारी मिळाली तर तुम्ही ती जबाबदारी पार पाडाल? 100% मला पक्षाने जबाबदारी दिली तर नक्की पार पाडणार. पक्षाचा निर्णय शेवटी असेल, कारण मी आधी पण ही जबाबदारी 15 वर्षापूर्वी केलेली, खूप कमी वयात. तर पुढे नक्की पार पाडणार आणि शहराच्या हिताचे, विरोधातल्या निर्णयाला विरोध करणार आणि हिताच्या निर्णयाला साथ देणार, एवढा मी वचन देतो. राष्ट्रवादी शरद पवार यांचा पक्ष पण दावा करतोय, त्यामुळे त्यांच्याकडून कुठेतरी विरोध होण्याची शक्यता आहे. मग हा विरोध कसा मावळणार? त्यांच्या विरोधाला मी महत्त्व देत नाही आहे, कायदा आणि समीकरणला महत्त्व देतो. ते 2 दिवसात आपल्याला कळेल. गरज पडली तर जितेंद्र आव्हाड यांच्याशी हातमिळवणी करणार, गरज पडली तर? बघा, पक्षाच्या आदेशाशिवाय मी एका विरोधी पक्षनेत्यासाठी काही नवी समीकरण करणार नाही. पक्षाचा आदेश असेल तरच, नाहीतर एक पद नाही भेटला तरी आम्ही सभागृहात 9 लोक सक्षम आहे काम करण्यासाठी. पद असल्यावरच तुम्ही विरोधी पक्ष नेत्याची बाजू मांडू शकतात असं नाही आहे. ही महापालिका आहे, एकटा नगरसेवक सक्षम असेल तर तेवढी बाजू आपण विपक्ष म्हणून मांडू शकतो. तर पदासाठी पक्षाचा आदेशाशिवाय मी काय करणार नाही. आमच्या पण 5 जागा आल्यात, नवी समीकरणं ठाण्यामध्ये सुरू होत आहेत राजकीय, असं म्हणावं? ऑप्शन्स ऑल आर ओपन, ऑल ऑप्शन्स आर ओपन. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय नजीब मुल्ला यांनी आपली भूमिका मांडलेली आहे. जर विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी मिळाली तर ती पूर्ण सक्षमतेनं पार पाडेन असं सुद्धा ते वक्तव्य करतायत, दावा करतायत. नेमकं काय घडणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.